का ग? इथे येऊन झोपली इहू. इकडे बघ इहू. हाय गुड मॉर्निंग. आले ले ले ले. आता हे भांडे लावायचे आहेत. तिकडे दूध गरम करायला ठेवलेलं आहे. मावशी गेली आंघोळ करायला आणि आज संडे आहे त्यामुळे निवांत चालू आहे. हाय हॅलो नमस्कार, मी जयश्री. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमध्ये. लाईट गेलेली आहे. कालपासून लाईट जाते 8 वाजल्यानंतर, कारण की कॉलनीमध्ये जेवढे मोठे मोठे झाडं आहेत तेवढे ते कट करायचं काम चालू आहे. तारांच्या तिथं झाडं येतात, म्हणजे अडवणूक होते, त्यामुळे ते झाडं कट करतात. ते आय थिंक आजसुद्धा झाडांमुळे लाईट कट केलेली आहे. तर आता ती लाईट कधी येते माहीत नाही. नाही तर आजचा प्लॅन होता शेंगुळ्या करायच्या. शेंगुळ्या म्हणजे त्या शिलक्याच्या पिठापासून आपण करतो त्या. तर ते न करता आता मी नाश्त्यासाठी बनवते. पोहे नाही तर उपमा, या दोन्हीपैकी काहीतरी बनवायचं आहे. पाहूया आता काय काय करणार आहे. आणि आता आधी चहा ठेवते. मावशी आल्यानंतर चहा पितो आम्ही. आईंची आंघोळ व्हायची आहे, बाकी हळूहळू आंघोळ करतील. आणि हवी पण जाणार आहेत कंपनीत, पण थोडं लेट जाणार आहे, त्यामुळे आता लेट चालू आहे. चला आता आवरून घेते आणि मग बोलते. दररोज पडलं की निवडलं तर येईल काय. काय कसं घे घे आजी. का बरं? छान आहे छान आहे छान आहे छान आहे. वा छान आहे ना. आज काही लाईटीचं खरं नाही आहे. खरं सांगायचं झालं तर सारखी ये जा करत होते. 15 मिनटं आली का लगेच लाईट जायची, 1 तास लाईट जायची. तर त्या 15 मिनटात मी लगेच वाटून घेतलं. शेंगुळ्या बनवायच्या होत्या, संडे स्पेशल असं शेंगुळ्या. आम्ही सर्वजण खाणार होतो, फक्त एक जण खाणार नव्हते, ते म्हणजे इहिकाचे बाबा. पोह्यांचा नाश्ता करून ते ड्युटीवर गेले. फक्त आम्ही आता घरातलेच आहोत. मग आमच्यासाठी शेंगुळ्या बनवण्याचा कार्यक्रम इकडे चालू होता. शेंगुळ्याचं पीठ मळायला घेतलेलं होतं. आईन ते सांगत होते की पाणी कमी टाक, जास्त पाणी टाकू नको. पण झालं असं की मिक्सरचं जे भांडं आहे ते वॉश करून मी पाणी ॲड केलं पिठामध्ये आणि ते झालं थोडं जास्त. तुम्ही पुढे बघाल आता कसं मी पाणी ॲड करत होते. तर मला थोडं थोडं टाकायचं होतं, पण नाही, माझ्या लक्षात बोलता बोलताना मी विसरूनच गेले पाणी थोडं थोडं टाकूया. तर एकदम मी वतून दिलं, ते पीठ झालं पातळ. मग आता काय करायचं असा प्रश्न. यालासुद्धा उत्तर मी शोधलं. आपण बाजरीचं पीठ ॲड करूया असं मी मावशीला नाहीलं म्हटलं. तर आईने ते म्हटलं हो चालतं कर ॲड. म्हणजे बाजरीचं पीठ शिल्लक होतं ते मी त्यामध्ये ॲड केलं आणि घट्टसर असं पीठ मळून घेतलं. पीठ घट्टसर असेल तर शेंगुळ्या चांगल्या वळल्या जातात आणि तुटत नाही. हा व्हिडिओ पाहताय तुम्ही, पण तुमच्यापैकी खूप जणांना शेंगुळ्या म्हणजे काय हा प्रकारच जर माहीत नसेल तर मी इथे सांगेल की शेंगुळ्या हा प्रकार खाद्यपदार्थच आहे. आणि शेंगुळ्या वळायचं म्हणजे काय करायचं तर जिलेबी ज्या आकाराची असते ना त्या आकाराची आपण बनवू शकतो. खूप प्रकारच्या शेंगुळ्या बनवतात. गोल गोल बनवतात, कोणी पाटावर किंवा असं पोळपटावर सुद्धा हाताने वळतात. आणि मला हाताने करायची सवय, मी हातावरच वळत असते. तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये पाहाल जिलेबीसारखा आकार गोल गोल राऊंड राऊंड आपण करू शकतो त्या पद्धतीने. आणि ते मी आता पीठ ॲड केलं आहे बाजरीचं आणि त्यानंतर चांगलं गोल गोल करून त्याला तेल लावायचं आहे. शेंगुळे करायला मी आईकडे शिकले होते. ज्यावेळेस आई करायला बसायची त्याच वेळेस मी पण बसायची आईजवळ आणि शेंगुळे करायचे. एखादा पदार्थ, एखादी कला आपण जर शिकलो तर कधीच वाया जात नाही, याचं हे उत्तम उदाहरण. इकडे चालू आहे शेंगुळ्याची तयारी. मावशी आई शेंगुळ्या करतात आणि मी पण करणार आता. ए साऊ आमचं इकडं. हां चला आता मी पण शेंगुळ्या करू लागते.
मला वाटतं 6 महिन्यावर झाले असतील. शेंगुळीचं पीठ आणलं होतं आणि एकदा केलं होतं, त्यानंतर थोडंसं राहिलेलं ते आत्ता संपवते. आणि हे पीठ अजूनही चांगलं आहे. फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं पॅक करून, प्लास्टिकची होती आणि कापडी पिशवी असे 2 याच्यामध्ये मी ते बांधून ठेवलं होतं. आणि छान आहे, चिकट पण आहे, तुटत नाहीये खरं. म्हणून म्हटलं आता करून टाकूया आजचा बेत. मला एकटी पुरतं करायला असं टाइमच नव्हतं मिळत की त्यांना वेगळी करायची मला पण वेगळी करायची भाजी, म्हणून मी करत नव्हते. आता सगळे आहे तर म्हटलं संपून टाकूया आणि शेंगुळ्या करूया. चला आता आईन ते इथे बसलेलं आहे शेंगुळ्या करायला, मी पण बसते, थोडे करू लागते. इकडे कुठे चालली तू? तुला करायचं? तुला करायचं? तुला पण करायचं? लवकर शिकायला लागली. तर झाली इकडे शेंगुळ्या रेडी. बरोबर हे ना, चला तेवढं तरी संपलं, नाही तर ते अजून किती दिवस राहिले असते. दोन 4 दिवसात माणसं येणार आहेत घरी, अजून पाहुणे येणार आहेत. त्यामुळे आमची तयारी चालू होती. जेवण करण्याआधी इकडे मावशी खोबऱ्याचा किस बनवत आहेत, तो मला मिक्सरला वाटून घ्यायचा होता. आणि त्यानंतर मी बनवणार होते शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याचे कूट बनवण्यासाठी मी शेंगदाणे गरम करायला ठेवले आहेत. आणि यांना म्हटलं तुम्ही जेवण करून घ्या, तोपर्यंत मी इकडे शेंगदाणे गरम करते आणि मीही जेवायला येते. कारण की आज आहे शेंगुळ्या आणि माझ्या त्या खूप आवडीच्या आहेत. शेंगदाण्याचं कूट आणि खोबऱ्याचा किस बारीक करून ठेवलेला असेल तर कधीही आपल्याला यूज करता येतो कुकिंग करताना. तर त्याची आधीच तयारी करून ठेवत आहे. आणि संध्याकाळी आम्हाला क्रेविंग झाली होती काहीतरी चटपटा खायची, तर आम्ही आणलेली भेळ आणि इकडे पॉपकॉर्न केलेलं होते. इकडे येऊ मस्तपैकी पॉपकॉर्न खात आहे. जस्ट आता आम्ही घरी आलो आहे. डीमार्टला गेलो होतो, थोडं सामान आणायचं होतं आणि घरासाठी पडदे घ्यायचे होते, नवीन पडदे. तर आणि इकडे सामान मी खाली ठेवलेलं आहे, पडदे आहेत ते तुम्हाला नंतर दाखवते. आता मी जाते, नळाला पाणी नाही आहे, बोर चालू करते. पाणी संपलंय, पाणी संपलं. हा ना, तर आता बोर चालू करून दिलेला आहे आणि स्वयंपाकाचं पाहायचं आहे. सकाळचीच भाजी आहे, तर थोडंसं शेंगुळे केलेलं होतं सकाळी, तर शेंगुळ्यांमध्ये थोडं तिखट टाकते मी. आईसाठी वेगळं काढते आणि दूध वगैरे तापून गेले होते. भात लावायचा आहे, दाल तडका करायचा आहे, तर हे आयटम करायचे आहेत आणि भाकरी आहेत मला वाटतं. बघते काय शिल्लक काय नाही, त्यानुसार मी करेल. आणि इकडे भांडे ते लावून देते. आणि किराणा आता इथं हे मला सर्व आवडून ठेवायचे, काय नाही, कारण की उंदीर मामाने घरातून मोठा कार्यक्रम केलेला आहे. म्हणजे पिशव्या फाडलेल्या आहेत, आता ते पण चेक करायचे. होप सो इकडे लाईट चांगली येते आहे. चला आता हे सर्व आवडून घ्यायचं आहे. आणि आल्यानंतर घरून आल्यानंतर मी तुम्हाला सांगते थोडा आराम केला आहे. 2-3 दिवस खरं आराम केला. आणि त्यानंतर म्हटलं तर सर्व हळूहळू आवरून घेऊया. आणि घर कशासाठी आवरायचे, काय आवरायचे ते तुम्हाला पुढे कंटिन्यू व्हिडिओ पाहावे लागणार आहेत येत्या 8 दिवसामध्ये, 8 दिवसात. आय थिंक मला वेळ भेटला तर मी पटापट अपलोड करेल. आणि जर मला वेळ भेटला नाही तर थोडंसं लेट होईल, तर समजून घ्या. आता ते झाल्यानंतर सर्व व्हिडिओ येतील आणि म्हणजे तो कार्यक्रम झाल्यानंतर सर्व व्हिडिओ येतील. तोपर्यंत आपलं रुटीन थोडं चेंज असणार आहे. आलं नाव पाणी? हां, चला आता भांडे लावून देते. किराणा आहे ते आता काय आणलं ते नंतर काढणार आहे. स्वयंपाक करून घेऊया. ये चक्कर मारत आहे मी आणि जेवण झाली त्यानंतर बाहेर चक्कर मारते. बाकीचे चक्कर मारून आतमध्ये गेलेलं आहे. आणि म्हटलं चला ते व्हिडिओ एंड करायचा आहे, त्याआधी थोडंसं तुम्हाला दाखवते. छान वातावरण आहे आणि चंद्र खूप मस्त दिसत आहे. हे बघा इकडे. आणि सर्व झोपलेले आहेत, रस्त्यावर कोणी नाही.
तर 2-4 चक्कर मारून मी आतमध्ये जाणार आहे आणि तुम्हाला दाखवते. आज आम्ही आणली आहे मटका कुल्फी. तर म्हटलं आई ते आहे सगळे, उन्हाळा पण इतका कडक आहे ना, त्यासाठी म्हटलं मटका कुल्फी कशी आपल्या तिकडं कशी मिळते, इकडे कशी मिळते, तर ती तुम्हाला दाखवते. तशी मी खाल्लेलीच आहे. चव थोडी वेगळी आहे, डिफरंट असतेच. काय झालं, खाल्ली का मटका कुल्फी? संपली. हां, माझी कुठे ठेवली? फ्रीज मध्ये ठेवली. तोंड बघ कसं झाली, इकडे बघ, दाखव, इकडे दाखव ग. इहू कशी खाल्ली, ले हवरी खरंच. हा मी खाते आईस्क्रीम. चल माझी, तू हात धुवून जा. आता मला ना, हो मी आता खाणार. तर मी चक्कर मारत होते इकडे, आईस्क्रीम मटका कुल्फी वितळून गेली आहे. बाकीच्यांनी फस्त करून टाकली. आईस मटका कुल्फी वितळून गेली. चांगली होती ना? आपल्याकडे पण अशीच असते ना का वेगळी असते? भेटतच नाही. मावा कुल्फी मिळते, मटका मिळते मला वाटतं. नाही भेटत. हा मिळते. कुठंच फिरत नाही, फिरत नाही. आपल्या कॉलनीत नाही तिथं, नाही कॉलनीत पण नाही, गावात पण नाही दिसत.